नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आपल्याला लहानपणी शिकवले जाते की प्राणीमात्रांवर प्रेम करा। त्याप्रमाणेच काही जणांचे आपल्या पाळीव प्राण्यांवर अतोनात प्रेम असते, त्यामुळे त्यांच्यावर त्या व्यक्तीचा जीव जडला जातो व ते घरातील एक सदस्याप्रमाणेच त्यांना वागणूक दिली जाते। अशातच नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात वाकडी गावातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर येत आहे। मंगळवारी दुपारी एका हृदयद्रावक घटनेत मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील 4 जणांसह एकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। त्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम पहाटेपर्यंत सुरू होते। या दुर्घटनेत बबलू काळे वय 28, अनिल काळे वय 55, माणिक काळे वय 65, संदीप काळे वय 32 व बाबासाहेब गायकवाड वय 40 यांचा जागीच मृत्यू झाला आहे। नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या विजय काळे यांना वाचवण्यात यश आले आहे। अनिल काळे यांच्या शेताजवळील एका जुन्या विहिरीत त्यांची पाळीव मांजर पडली होती। मांजरीला वाचवण्यासाठी विशाल उर्फ बबलू काळे विहिरीत उतरला। बराच वेळ तो विहिरीतून बाहेर न आल्याने त्याचे वडील अनिल काळे त्याच्या मदतीसाठी उतरले, मात्र तेही बराच वेळ बाहेर न आल्याने शेजारच्या शेतात कामात असलेले बाबासाहेब गायकवाड त्यांच्या मदतीसाठी उतरले, पण तेही वर आले नाहीत। यानंतर अनिलचे चुलत भाऊ संदीप काळे आणि त्यांचे वडील माणिक काळे हेही मदतीसाठी उतरले, मात्र तेही बेशुद्ध होऊन या विहिरीच्या गाळात पडले। दरम्यान विजय काळे कमरेला दोर बांधून विहिरीत उतरले। विषारी वायूची लक्षणे जाणवताच त्यांनी जोरदार आवाज दिला आणि बाहेरच्या लोकांनी त्यांना वर काढले। त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। रात्री 9:15 वाजता विशाल काळे यांचा मृतदेह काढण्यात यश आले। अन्य 4 मृतदेह काढण्याचे काम पहाटेपर्यंत सुरू होते। रेस्क्यू टीमसह पोलीस यंत्रणा, महसूल विभाग, आरोग्य विभाग व आवश्यक सर्व विभाग घटनास्थळी तळ ठोकून होते। या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे। मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात 5 जणांना प्राण गमवावे लागणे अत्यंत दुर्दैवी आहे। ही घटना आपल्याला शिकवते की आपण प्राणीमात्रांवर प्रेम करायला हवे, पण त्याचबरोबर आपल्या सुरक्षिततेचीही काळजी घ्यायला हवी।